आणि मुंबईतल्या सर्वात हाय व्होल्टेज लढत म्हणजे माहीम विधानसभा मतदारसंघातील शिवसेना विरुद्ध मनसे। कारण या मतदारसंघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे मैदानात, त्यामुळे इथल्या मतदारसंघातील चुरस वाढली आहे। आता निवडणुकांच्या प्रचारासाठी मतदारसंघात फिरत असताना सदा सरवणकर यांना लाडक्या बहिणीच्या संतापाचा सामना करावा लागला। माहीम कोळीवाडा इथे राहणाऱ्या स्थानिक कोळी महिलांनी सदा सरवणकरांना जाब विचारत घरात येऊ दिले नाही। याउलट त्यांचे म्हणणं ऐकून न घेता त्यांना परत पाठवलं। यावेळी प्रश्नांची सरबत्ती सदा सरवणकरांवर करण्यात आली। या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता समाधान सरवणकर यांनी प्रतिक्रिया दिली। समाधान सरवणकर यांनी सदा सरवणकरांना विरोध करणाऱ्या महिलेवर गंभीर आरोप केले। कधी चालू करणार? हातापायाने सगळ्यांकडे पडलेत आम्ही। आमच्या पोटावर आलंय लाडकी बहीण सगळं आम्ही कुठल्या लाडकी बहिणी सांगते आम्हाला? नाही पुढे पण नाही तर माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या पहिला। उत्तर द्या तुम्ही माझ्या प्रश्नांचं। नाही तुम्ही बाहेरच राहा। उत्तर द्या चला। नाईक नावाच्या एका महिलेने माहीममध्ये दारूचा धंदा सुसाट रीतीने सुरू केलेला होता व फूड प्लाझाच्या मागील बाजूस व तिकडे हे दारूचे सरस विक्री या महिलेकडनं सुरू होती। त्याबाबतचा व्हिडिओ देखील मी आपल्या सर्वांना पाठवलेला आहे। या महिलेबद्दल तिकडच्या स्थानिक महिलांनी व कोळी बांधवांनी तिकडे तिची तक्रार केली। तक्रार केल्यानंतर हिचा दारूचा धंदा बंद झाला व हाच राग तिने प्रचारादरम्यान तिकडे काढला। आता ते इकडचे आमदार आहेत, प्रश्न आम्ही त्यांनाच विचारणार की आमचे स्टॉल का बंद केलेत। जो प्रोजेक्ट होता सी फूड प्लाझा, आमचा तिकडे स्टॉल होता बचत गटचा, ते बंद पडलंय। आज किती महिने झाले? 5 महिने होऊन गेले बंद झालंय। आम्हाला कायमस्वरूपी दिलेलं होतं तिकडे, त्यासाठी मी त्यांना जाब विचारणारच ना की का बंद केलं म्हणून। तर ते बोलतात ताई हो चालू करू ना। म्हटलं कधी चालू करू? त्यांना विचारलं आहे त्या व्हिडिओमध्ये। ते म्हणतात की बसू नाही। मी म्हटलं इकडेच उभे राहा आणि मला प्रश्नाचं उत्तर द्या। ते काय उत्तर द्यायला तयार नाही, निघून